पौष्टिक आणि फायबरयुक्त पालक पराठा मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। हा पराठा इतका चविष्ट लागतो की डब्बा रिकामा येणारच। यासाठी परातीत एक बारीक चिरलेला कांदा, जिरे, हळद, तीळ आणि आलं लसूणची पेस्ट घेतली। त्यात बारीक चिरलेला पालक घातला। महत्त्वाची टीप, पालक चिरल्यानंतर तो हाताने थोडा मळून किंवा कुस्करून घ्या। त्यामुळे पालकातील पाणी बाहेर येतं आणि पीठ मळताना किती अतिरिक्त पाणी लागेल याचा अंदाज येतो। त्यामुळे कणिक घट्ट मळली जाते आणि पराठे लाटताना त्रास होत नाही। आता त्यात अर्धा कप बेसन, 2.5 कप गव्हाचं पीठ घातलं। आवश्यकतेनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून घट्ट कणिक अशी मळून घेतली। या प्रमाणात साधारण 17 ते 18 मध्यम आकाराचे पराठे तयार होतात। कणकेचे गोळे करून पराठे लाटून घेतले। गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तुपाची धार सोडत खमंग असा पराठा भाजून घेतला। अशा प्रकारे स्वादिष्ट पौष्टिक पालक पराठा तयार। हा पराठा दह्यासोबत अप्रतिम लागतो। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा। बाय।